2003 2007 अशा विश्व करंडामध्ये फायनल मध्ये अंपायर करण्याचा एक विश्व वर्ल्ड कीर्तिमान आपल्या नावे केलेलं आहे. पण सचिन तेंडुलकर भारतरत्नाच्या विरोधामध्ये 17 वेळेला एक जे निर्णय दिले ते पचनी पडले नव्हते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. सचिनचे फॅन्स खूप नाराज होते. स्टीव्ह बकनर होती आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात त्यांची खास उपस्थिती इथे लाभणार आहे. खास जवळचे निकटवर्ती आहेत विनोदजी भगत यांचे स्टीव्ह बकनर. कुठे चला अशोक कुमार 11 तुर्बे 12 मॅन आमच्या तुर्बे टीमच्या बाजूने रवी आहे इथे हरकत नाही आहे. भूषण तुमचे परम मित्र रवीजी मात्रे आहेत. ते नाव निश्चित सांगतील. जिगरी दोस्त आहेत. येस हिमांशू हार्डला हिमांशू चांगला प्रयत्न तुम्ही केला परंतु ते 1 ओव्हरच्या बलबुत्यावर जोरावर मॅच मात्र जिंकू शकली नाही. 4 ओव्हरची मॅच बॅक टू क्रिकेट. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. टॉस जिंकल्यानंतर अशोक कुमार 11 तुर्बेच्या टीम कॅप्टनने चेंडू दिला गेलेला आहे. दोन्ही अंपायर सज्ज होत आहेत. जाऊया बोलूया आणि जिथे मान सन्मान वाढवणारी अंपायरची स्पर्धा आपल्या भेटीला छान छोटासा प्रयत्न करताना ये 2 वर्षापूर्वी हे स्वप्न बुराशी बाळगलं होतं विनोदजी भगतने. परंतु ये 3 ला 7 ला घेताना त्याच्यानंतर जतीन सुशील टाकून येस नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे रवीजी म्हात्रे सचिव आहेत. किती मानाचा तुरा रवी म्हात्रे. या सातत्याने रवी म्हात्रेला आम्ही 25 वर्ष जवळ पाहतोय. चला तुरी चल ओर पहिलं ओर राहुल अभि चर्चेमध्ये आहे हे नाव. अगदी सुसाट सुटलेली गाडी. पावसाळी क्रिकेट म्हणलं ते जय भवानी मित्र मंडळ त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज बॉलिंगचा दणका दाखवला होता. 4 मॅचेस खेळला अभि. 21 मॅच मध्ये 5च्या वर धावा दिल्या. त्याच्यानंतर आरेस गोटोली युवा सेना अनिकेत म्हात्रे यांचा वाढदिवस या बॉलरने गाजवला. बेस्ट बॉलर हा किताब घेऊन गेला. तोच बॉलिंग मार्कर अभि कमजिंग बॉल राईट मोठा ट्रॅकवर चेंडू पडला. चेंडूला मत सरळ फिंगर सोकत खटर बॉल टाकला. अभि जोशीच्या विरुद्ध अभि अशी चकमक. 4 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर हाताळताना 4 ओव्हरचा खेळ ऐरोली कोल्हावाडा टीम कडून अभि जोशी बॅटिंग स्ट्राइक वरती. पहिला डॉट असे 2 चेंडू डॉट करले. तिसरा बॉल चांगला बॉल. फिंगर्स रोल करत चेंडू पडल्या. चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याचा अप द अपीच काढण्याचा प्रयत्न मॅचच्या इनसाइडला लागून सिली मिडाऊनला जिथे कौशल आहे कौशल मात्र फिल्डिंग केलं. 10 मध्ये 3 चेंडू डॉट. ही काशेद आजचा हंगाम जर विचार केला 51 रेट ही बॉलिंग आली ना खूप इम्प्रेसिव्ह करून जातोय अभि. बॅकफुटवर गेला. जागा बनवली. गावकरचा क्षेत्ररक्षण येईल. नमित पाटील वाईडिश लॉंगाच्या ठिकाणी फील करेल. 4थी बॉल वरती टीमच्या नावे स्वतःच्या नावावर अभि जोशी एक सिंगल लावताना शुभारंभ केला. श्री गणेश होते बिनगडी बाद 81 धावसा. 4थ्या चेंडूवर बॉल वरती एक हात खोडला गेला. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथा सिंगल. जस्ट लाईक द जोएल गार्नर. 2.09 3.09 इज ओडीआय. द बेस्ट ऑफ जोएल गार्नर फ्रॉम वेस्ट इंडिज इन ओडीआय. त्याप्रमाणे एक कीप आहे ती इम्प्रेसिव्ह इकॉनॉमिकल रेट मध्ये बॉलिंग टाकताना लाजवाब. टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर 4ही वेस्ट इंडिजला मागे सारून लास्ट बॉल टू गो. बुमरानं मात्र मागे सारले टेस्ट क्रिकेट. माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स असं जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग यांच्या पुढे मात्र बुमरा जसप्रीतनं नाव कोरलं टेस्ट क्रिकेट. अगदी इकॉनॉमिकली 20च्या खाली. इट्स अ वाईट. शेवटचा चेंडू दिशाईन आणखीन एक्स्ट्रा धाव मात्र पुढे नेतो स्कोर. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा मत दिल्यानंतर ऐरोली कोल्हावाडा टीमला बिनगडी बाद 2 धावा. लास्ट बॉल. सुपर बॉलिंग यार. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि जेव्हा लबडा चषक उपविजेतेपद लाभल्यानंतर भूषणचं वक्तव्य खूप महत्वाचं होतं.
त्याने सांगितलं की विकी बोईलला ज्याप्रमाणे मी नवीन बॉलचं बाहेरचं क्रिकेट दाखवलं तसं अभिला मात्र मी हेरलंय. या हुनहरी गुणांदाजाला विकी बोईलचं घडवण्याचा मला तर प्रयत्न असेल. लाजबाब असं चांगलं वक्तव्य केलं होतं भूषणनं. ते योग्य ठरवताना काय स्पेल टाकल्यावर अवघ्या फक्त 2 धावा. व्हॉट अ कडक बॉलिंग बाय अभि फ्रॉम अशोक कुमार 11 तुर्मे. दरानं कायम ठेवला. विकेटचा विचार केला. अभि खेळतोय 1 वर. अनिकेत सालो केला मात्र खातोकडे. ई गेट टू द मार्क नाव. बेहतरीन गोलंदाजी म्हणून तर जय भवानी मित्र मंडळचा विचार केला ते चॅम्पियन्स. त्याच्यानंतर अरेज गोटे चॅम्पियन्स पुन्हा अशोक कुमार आणि कोपरीमध्ये हॅट्रिक पावसाळी क्रिकेटमध्ये नावे केली अशोक कुमार 11 तुर्वेने. हेमंत सर्वात सेफेस्ट हँड ऑफ द टीम. सर्वात सुरक्षित हा हात आहे. गोलंदाजा विचार केला. व्हेरी प्रभावी असे गोलंदाज इम्प्रेसिव्ह गोलंदाज ज्याचा नेहमीच अग्रस्थानी राहिलेला बॉलिंग मार्क पर हेमंत पाटील. पहिला चेंडू फुलवून त्याला फ्लिक ऑफ द रिस्ट मध्ये फ्लिक केलं. 2 धावा मात्र लावलं अभिने. 2 ने धावसंख्या हलकासा पुढे जाताना 4 वर. 4 बिनगडी बाद. दुसरा वर पगिदी पितावर सो खडे 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 तुटून पडताना लांब फेकला अभिने. लॉंगामच्या वरून आला षटकार. बेहतरीन टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ग्लोवसली हप्पावले घेतला तर लाप केलं बेहतरीन अंदाज मध्ये. या अंदाज खूप मात्र हवा वाटतो आपल्या लाडक्या प्रेक्षकांना क्रिकेट शौकीनांना. लाजबाब फॉलोतर मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक टू ड्राइव्ह दूरवरून जोपर्यंत बेस्ट फिल्डर इन दिस टीम राहुल कांबळे. सर्वात चपल क्षेत्ररक्षक तुर्भेगावचा विचार केला तर लाजबाब फिल्डिंग. फक्त सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकले. पोहोचलेले 11 वर. 11 हेमंत. ओ माय गॉड लुक एट दॅट. इज अ हेलिकॉप्टर प्रॉपरली विंग्स कोले आणि लँड केला लॉंग ऑफ लॉंगावच्या वरून षटकार. 17 धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 चेंडूचे दुसऱ्या ओव्हरची झाली समाप्ती. 10 चेंडूचा खेळ. 17 बिनगडी बाद. ऐरोली कोलिवाडा बॅटिंग करताना 4 ओव्हरची मॅच. अंपायर चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट. डिस्पेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ पिचिंग डाऊन द लेग साइड. इट्स अ वाईट +1 अशा 2 धावा अर्जित केल्या जातात. वाढलं स्कोर. या अतिरिक्त धावसंख्येने पुढे जाताना 19. Very close limit of Kaushal standing a short mid wicket in the onside. This square leg. Namit standing is a best fielder of the Namit Ashok Patil. Cow corner. Shishir Boir is the best fielder of the Zugao. Same place. Back foot वर जाता अंदर पेश केल्याचा 1 2 3 4 5वा टप्पा सरळ जाईल. क्षेत्ररक्षण करताना अभिच्या हातामध्ये तोपर्यंत खराब थ्रो होती. त्याचा विशेष फायदा मात्र उठू शकला नाही दोन्ही बॅटमॅन. फक्त सिंगल मध्ये समाधान मानलं. अनिकेत सलुंकच्या ना बी एक सिंगल. तो षटकाराने खेळतोय 7 वर. तर अभि एक षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. वैयक्तिक 10 वर. टीम मात्र पोहोचवली 20 वर. दुसरं वर टाकताना टीम कडून आपलं स्वतःच पहिलं हेमंत पाटील बॉलिंग मार्कवर. आता समोर अभि. Missed timing stroke. Very good stop in the follow through. No run. इथून झाली 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतोय अंपायरचा मान सन्मान त्यांना रिस्पेक्ट करण्यासाठी घेऊन येते विनोद भगत. साथीला भावेश बोईरला. साथीला सहकारी आणताना यतीन बोईर. त्याच्यामध्ये जतीन पाटील असेल. सुशील डाकवल असेल. ऋतांशु मयूर अशा सर्व सगळ्यांना घेताना पावसाळे रबर बॉल ऐतिहासिक मैदान गावदेवी जुगाव. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऐरोली कोलिवाडा टीमनं बिनगडी बाद. 20 धावा. 20. 12 चेंडूचा खेळ. जो जिंकेल ते लगेच मात्र 2 हात कर काय बॅटिंग केली आहे. अर्थात सागरचं विशेष कौतुक मात्र करावं लागेल श्रीकृष्ण कोलशेत कडून. ठाणे विभागातील ही टीम गतवर्षी लपडा चषक याच विभागातील टीम होती गावदेव कोलशेत. त्याच्या फायनल अशु 11 कुमार फायनलचा तो 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ फायनल. लफडा चषक. बॅटची कडा घेतली. बॅटला ब्रश करून परंतु
उषा किशन आर आडलं ते पाहिलं. हेमंत पळाला विकेटच्या पाठीमध्ये त्याचं धाम मात्र घ्यायची होती. सिंगल मागणी केली होती परंतु ऐन मोक्याच्या क्षणी अनेकेत चालू केले थांबवला बिला. चांगला निर्णय. बॉलिंग मार्कवर जाताना पुन्हा एकदा बॉलर राकेश निरगुंडे. राकेश निरगुंडे बॉलिंग मार्क. गोलंदाज हाताळताना तिसरं टीम कडून ओव्हर. फुलटॉस विषय नो बॉल. अंपायर स्क्वेअर लेगच्या अंपाने घातक चेंडू बिमार शरीर वेदाय मारा केला. ते पाहिल्या स्क्वेअर लेगच्या अंपाने त्याला मान्यता दिली मुख्य अंपाने आणि नो बॉल घोषित केलं. 9+1 चेंडू असेल हिट. किशोर कोळी आणि पियुष मंथनचा हा भाऊ किशोर. येस हेलिकॉप्टर प्रॉपरली लँड झाला. मस्तक वरती दस्तक देताना नमीच्या छेरान षटकार. पुरेपूर फायदा घेतला फ्री हिटचा आणि त्याला पाठवलं सरळ आमच्या लाडक्या दर्शकांच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाचा टीम त्याच्या बाजूला जाऊन पडला. षटकार. साने धावसंख्या झपकन पुढे जाताना पहिल्या बॅटिंग करताना ऐरोली कोलवाडा 28 जाऊन पोहोचले. राकेश टप्पापणे चेंडू अतिरिक्त स्विंग झाला. नतीजा पहा. इज पिचिंग अपसाइड अनदर इज एक्स्ट्रा वाईड. दिशा इन बॉल स्क्वेअर मारा. 29 जाऊन पोहोचले. आता मात्र आकार आलं. तिसरं ओव्हर टीम कडून टाकतात राकेश निळगुंडे. थोडासा मागणा पडलेला आहे मी म्हणेन. डॉट नंतर नो बॉल प्लस षटकार. पुन्हा एकदा ती दिशा तोच बाउन्सिंग आणि हंपायरचा आलेला दोन बाजू फैलावून सांगताना व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळते. 30 धावा पोहोचलेला आहे. विचार केला 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस व्हाईट. निर्णय तुम्हीच घ्यायचा. अंपायर व्हाईटचा इशारा केला. थोडीशी मात्र बातचीत करताना अभिच्या बरोबर कोहिनूर ऑफ नवी मुंबई सातत्याने 20-25 मध्ये आपल्या बॅटिंगचा व्हाईट साठी भूषण नाहीये. अंपायरने जर सांगितलं तर निश्चित आमच्या स्क्रीनवर तो पाहिलं जाईल परंतु इट्स व्हाईट. एक्स्ट्रा धावमध्ये धावसंख्या पुढे सरकते 30 वरती. Yes, probably timing closely. It's a huge 6. लांब लचक डाऊन द ग्राउंड. ओव्हर द लॉंग ऑफ. षटकार येतो बॅट मधून अनिकेत सालुंकेच्या. आता धावसंख्येला आकार. पहिलं ओव्हर केवळ फक्त 2 धावांचं दिलेलं होतं अभिने. त्यानंतर पहा हेमंत वरती 2 षटकार. त्यानंतर राकेश निळगुंडे एक जोरदार हमला बॉल करताना आणखीन 2 षटकार. तगड्या स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. 36 वरती ऐरोली कोलेवाडा बॅटिंग करताना मात्र आमंत्रित केलं आशु कुमार एलिन तिरुबेच्या टीमच्या कॅप्टनने. खूप महागडं षटक. थोडसा अस्वस्थ कुमार. पावसाले रबर बॉल. लगातारचे 3 स्पर्धा आपल्या नावे केल्या. चॅम्पियन्स जय भवानी मित्र मंडळ अरेझे घोटोली. तदनंतर ओम साई मित्र मंडळ कोपरीगाव आणि लपडा चषक मध्ये रनर अप. किती मोठा प्रवास आहे. यशस्वी 19 नंबर गेल्यानंतर स्वतः प्रकाश मडवीच्या बरोबर आमची चर्चा होती की 19 घेतलं तर थोडेसे अश्रू मात्र डोळ्यात दिसले होते प्रकाश भूषणच्या. त्यानंतर काय प्रगती केली पावसाळी रबर क्रिकेट मध्ये कमबॅक करताना या टीमने. What a shot! What a magnificent stroke by Aniket Salunke. Charan Chige Che. येस स्टेशन दिनावरून खास करून विजेंद्र भोईंचे संतोषजी केनी एक मॅच पाहण्यासाठी तुमचं सहर्ष स्वागत आहे. स्टेशन दिव्याचे आमचे लाडके संतोषजी केनी. वेलकम. स्वागतम सुस्वागतम. अंपायर चषक 2025 आपलं सहर्ष स्वागत आहे. वडा कडक स्ट्रोक यार. वुडलँड टप्पा पाण्या चेंडू थोडासा उचली घेतलाय.
फोर हँडची जी ताकद आहे, जी रीचची ताकद दाखवली, टायमिंग प्रॉपर जुळलं, नतीजा मोठा फटका बॅटमधून चिंगीच्या अनिकेत सालुंके. व्हॉट अ शॉट. धावसंख्या 42 वरती. 42. तिसऱ्या ओव्हर किती फतावर. अंपाचा निर्णय काय येईल. इट्स डॉट. फेर डिलिव्हरी पुन्हा जातोय बॉलिंग मार्कवर राकेश निलगुंडे. खूप महागात पडलाय. 3 षटकार मात्र येताना दिसले या ओव्हरमध्ये. खास करून चिंगीने अनिकेत सालुंकेने चढवला एक भयानक हल्ला. नतीजा ऐरोलीकोला सुस्थितीमध्ये रणवते व्यत्ययाला पुन्हा एकदा माघारी फिरतोय राकेश निलगुंडे आणि जाते आपले बॉलिंग मार्कवर. डिस्पेअरलेक पहा, त्याच्या बरंच अंतर. वाईडिश मिड विकेट आहे. डीप काओ कॉर्नर. द बेस्ट फिल्डर डेंजरस मॅन नमित अशोक पाटील. लॉंग ऑफ राहुल बेस्ट फिल्डर. बेस्ट टायमिंग स्ट्रोक. डाऊन द बॉल. कोहिनूर आलाय डाऊन द बॉल. असे कित्येक झेल आपले मोठे जे फशे आहेत त्या फशामधून भूषणच्या क्वचित एखादा चेंडू निसटताना मी पाहिले. व्हॉट अ गुड कॅच बाय कोहिनूर ऑफ द नेव्ही मूवी भूषण उत्तम पाट. टेक द कॅच. फर्स्ट विकेट टू द टीम टू द बॉलर. अर्थातच ही विकेट अखेरकार मिळवली राकेश निलगुंडेने आणि चिंगीला मात्र तंबूच्या दिशेने रवाना केलं. पहिला झटका ऐरोली कोल्हेवाड टीमला लागतोय. जमन जाता जाता मात्र आपलं काम चोख केलं. अनिकेत नाव मनोज चव्हाण. कसं चिंगीच्या खांद्यावरती वेल्डन केलं. आतमध्ये येताना क्रमांक 3 वरती लपडा चषकचा बेस्ट बॅटर. 71 धावा तब्बल चौकल्या. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना याच मनोज चव्हाणनं षटकार ठोकून सुपर 3चा प्रवास आपल्या टीमला सुकर करून दिला होता. तो मैदानाच्या आत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या मात्र 1 गडी बाद 42. 14 धावांच्या सरसने 42 धावा. शेवटचे 6 चेंडू ओळया पुन्हा एकदा जिथे मान सन्मान अंपायरचा लाखला जातोय आणि त्यांना सलामी देताना डेडिकेट करताना अंपायर चषक 2025 आपल्या भेटीला. नमित अशोक पाटील बॉलिंग मार्क. 6 चेंडू शेवटचे निर्णायक सेट करणारे असेल धावसंख्या. ओ कडक यार. पहिलाच अस्त्र वापरलं यॉर्का. बेहतरीन बॅट आपटायला लागली. अभिला सिंगल घेतली आणि स्ट्राईक मात्र मनोज चव्हाण याच्याकडे. 5 चेंडूचा खेळ आहे. मनोज आहे लपडा चषकाचा बेस्ट बॅटर. 71 धावा चोपल्यात लपडा चषक मध्ये. तो स्ट्राईक वरती. 5 चेंडूचा खेळ बाकी. व्हॉट अ ग्रेट शॉट. ही इनिंग होत्या ना त्या पुन्हा त्याच अंदाजामध्ये त्याच रुबाबामध्ये चालू करताना सांगितलं आय एम द फुल्ली इन्फॉर्म बॅट्समन. कडक बेधडक सरळ अदलला बरोबर लॉंग ऑन लॉंग ऑनच्या जिथे भिंत आहे. व्हेरी स्ट्रॉंग षटकार. चेरन धावसंख्या मात्र षटकाने पोहोचवतोय 49. बॅकफुट वर जाताना जागा बनवली. त्याला दिशा दिली. वाईडनेस लॉंग ऑफ वरून अभि जोपर्यंत येईल फील करेल. 2 धावा अर्जित केल्या. अर्धशतक मात्र गाठलं गेलं. ते पार होताना धावसंख्या मात्र स्कोर वरती लागते ऐरोली कोल्हेवाडा टीमची 51. आता मॅचला मात्र मजा येईल एवढा स्कोर स्थापित झाला स्कोर वरती. ऐरोली कोल्हेवाडा 1 गडी बाद 51 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी. 4था चेंडू सज्ज होते शेवटचा ओट टाकण्यासाठी. आपलं पहिलं हाताळताना नमित पाटील बॉलिंग मार्क समोर. मनोज चव्हाण सोडून दिले. गुस्ताफ बियॉन्ड द स्टंप. वाईट +1. अति महत्वाची धावसंख्या मात्र अजित केली. अभिचं कौतुक केलं का टेम्परामेंट ठेवलंय. लफडा चषक मध्ये पहिल्या अर्धशतक याच्याच नावावर झणझणीत लागलं होतं. त्याच्यानंतर गंगा इंगोलेचं. पण त्याच्यानंतर लफडा चषकचा विचार केला तर फक्त एकमेव बॅट्समन होता जो शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आहे ज्याचं नाव आहे कोहिनूर. अब तक 56 धावा कुठल्या होत्या भूषणने. व्हेरी गुड बॉलिंग आहे. पुरेंत चेंडू बॅक चिकाडा. विकेटच्या पाठी मागे सबसेल मात्र चकून गेलो हेमंत पाटीलला. 1 धाव दरम्यान त्यामध्ये पूर्ण केली अभिने. 1 ने वाढवला स्कोर. जाऊन पोहोचतोय डबल 5. 55 54 आहे. थोडासा स्कोरवरती हलकीशी चुकी. स्कोरच्या वतीने मिल दिलगिरी व्यक्त करतोय. 54 लागल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी. समोर आहे मनोज चव्हाण. व्हेरी क्लोज बाय भूषण उत्तम पाटील. स्क्वेअर ऑफ द पॉइंट. डीप कव्हर पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ.
चला खेळ थांबवू नका मित्रांनो, कारण एक दिवशी ही स्पर्धा डेडिकेट केली जाते. विशेष कौतुक करतो आम्ही विनोदजी भगत. कुठेतरी मान सन्मान आमचा अंपायरचा वाढला पाहिजे या अनुषंगानं. अंपायर चषक फुल टॉस, लो फुल टॉस, हायवे मध्ये चेंडू, डाऊन द बॉल. अभि आलाय, चेंडू काले. अभिने कोणतीही चूक न करता अचूक झेल खेळली झाली मनोज चव्हाणची. इथे समाप्त. लास्ट बॉल टू गो. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र लागलेली आहे 54 व 2 गडी बाद. दुसरा हादरा बसला. पहिली विकेट आपण पडताना पाहिले अनिकेत चिंगियाची. मग जाताना चिंगियाने काय पार्टनरशिपला सुरुवात करून दिली होती. अभिला साथीला घेताना एक भक्कम पाया रचून दिला ऐरोली कोलेवाडा टीमला. तदनंतर मात्र मनोज चव्हाण गेला, ज्याने षटकारानं खातं कोळलं. पण लो फुटोसला स्टिकरवरती बॉल, डाऊन द बॉल, लॉंग ऑफ वरून आला. अभि अचूक घारीसारखी नजर ठेवली चेंडूच्या वरती. झेल टिपताना खेळी मात्र समाप्त केली मनोज चव्हाणची. तो परतलाय. आता मैदानाच्या आत आलाय मित भोईर. मित विकास भोईर, जो दुनियापासून गेमस आता ना काय खेळ केला का गोलंदाजी. याचे आजोबाही सुरेश भोईर, श्री गणेश या टीम कडून पहिला ओव्हर हाताळणारचे आजोबा. गतीमध्ये परिवर्तन फसवा चेंडू. इथे मात्र विकेट डेफिनेटली मिळाले. शेवटचे चेंडू आली विकेट. जिथे 54 होते ते 54 धावा लागला. डबल 5 टू विन. 55 धावांचं टार्गेट हे सेट केलं. पहिल्यांदा बॅटिंग करण्यात आमंत्रण मिळालं. 2 गडी बाद 54 धावा लागल्या आणि 55 धावा बनवायचे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. लफडा चषकचा उपविजेतेपद हे ज्याने पटकावलं कुमार अशोक कुमार तुर्बे समोर. आता लक्ष 55 धावा. मित आणि पाहिलं तर विकास एकत्र खेळले होते. आम्हाला अजून आठवतंय श्रीकृष्ण मित्र मंडळ ती स्पर्धा. तेव्हा आपल्या मुलाला या मितला घेऊन, परंतु आपल्यापासून दूर गेलाय. पण त्यांच्या वडिलांच्या आठवणी मात्र आता सांगताना मैदान गाजवते मित. खरं तर बालाचं मी विशेष कौतुक करतोय. गोलंदाजाला त्याने योग्य न्याय देण्याचा प्रमोट केलेला आहे. हे भविष्य आहे. डावखोरा गोलंदाज काहीतरी करेल आणि आपल्या आजोबा आणि वडिलांचं नाव मात्र रोशन करेल. जेव्हा जेव्हा चिंचोली उद्यान, जेव्हा जेव्हा गुडलक श्रीकृष्ण श्री गणेशच्या समोर असं ना, तेव्हा यांचे आजोबा अगदी टिचून गोलंदाजी. बरोबर कोणी ज्याने कोणी डेव्हिड बूनला पाहिला असेल, जेफ मार्शच्या बरोबर आघाडीला येताना ऑस्ट्रेलिया बरोबर सेम जर मुसी पाहिली त्यांच्या आजोबांसारखी, जस्ट लाईक द डेव्हिड बून. 55चा टार्गेट आहे समोर. 4 वचन चेंडू निवडण्यासाठी हेमंत पाटील आले. अशोक कुमार एलियन तुर्बेचा कॅप्टन चेंडू निवड करण्यासाठी. चला जिंकणार संघ लगेच 2 हात करेल. ज्यांनी मॅच श्रीकृष्ण कोलशेतने जिंकले. संकेत गावदेवी झुला नमावताना 55 टू टार्गेट. लपडा चषकचा रनर अप राहिलेला अशोक कुमार 11 तुर्मे समोर. खऱ्या अर्थाने दुसऱ्याच मॅच मध्ये भूषण उत्तम पाटीलने एक सर्वोत्तम इनिंग पहिला लपडाच्या अर्धशतक लावलं. ओळीने 7 षटकारांची किमया केली होती भूषणने. झुंजार 11 कोलशेत जेव्हा त्याने 16 चेंडू 56 बेहतरीन इनिंग केलं, तर ओळीने 7 षटकार. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 4 षटकार चढवले. नंतरच्या नेक्स्ट जसं स्ट्राईक बनला तर ओळीने 3 षटकार. असा कीर्तिमान त्याच्या नावावर होता लपडा चषक. ओळीने 7 षटकार मारण्याचा भूषणच्या. तोच भूषण आपल्या लाडका खेळाडू, ज्यांना आपल्या जडणघडणीमध्ये त्याला खरोखरच मी घडवलंय, तो अशोक मामाचा मुलगा नमितला घेऊन लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. जेव्हा जेव्हा गावदेवी मैदान येते तेव्हा तर भूषण एक वेगळ्या रूपामध्ये दिसतो. एक वेगळ्या ढंगामध्ये आणि एक वेगळ्या जोशामध्ये, उत्साहामध्ये हे मैदान त्याची प्रतीक्षा करीत असत. आणि त्याचे पावलं मग तो साता समुद्र पलीकडे असो बरोबर, आणि जेव्हा जेव्हा नाईटचं क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो, तेव्हा तेव्हा त्याचे पावलं मात्र या ऐतिहासिक मैदानावर एक इतिहास रचण्यासाठी मात्र खुणावतात त्याची पावलं. द बेस्ट ग्राउंड. आपल्या कारकिर्दीचा विचार केला याच्यात बऱ्याच ऐतिहासिक ज्या पाऱ्या आहेत, इनिंग आहेत, त्याच्या नावावर लागले आहेत. भूषण 4 ओव्हरचे 24 चेंडू 55 धावांचा टार्गेट. स्पीडअप करा मित्रांनो, कारण अजून एक सेमी, एक फायनल आणि याच्यानंतरची एक लढत. पहिला अगटाचा विचार केला. अरेच गोटीने 2 मॅचेस जिंकलेल्या, 2 सामने जिंकलेत.
सुपर. चला स्पीडअप कर यार, बरेच आम्हाला आयोजकांकडून सांगण्यात येतं. विचार केला तर समालोचक हा खऱ्या अर्थाने हा एक कलाकार असतो, परंतु त्याला घडवताना निर्देशक करताना डायरेक्टर असतो आयोजक. जे डायरेक्टर निर्देशक सांगते तेच आम्हाला करावं लागतं. बऱ्याच जण होतं आमच्या पदरचे मी बोलतो, पण तसं समजून बघा, जे सांगण्यात येतं ते आमचं डायरेक्शन देताना आयोजक सांगतात ते आम्हाला मग बोलायला लागतं सातत्याने 2-3 वेळा. स्पीडअप करा, स्पीडअप करा. येस, बऱ्याच वेळेला इतरही गोष्टी सांगतात येतील, पण त्या अशा असतात कारण त्या लाईव्ह उत्सव चालू असतो, पण ते पोहोचवणं सांगणं मात्र गैर आहे. जाऊया मॅच कडे, जिथे अतिशय जबरदस्त मॅच रंगण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना वेगळ्या रूपामध्ये मॅच पाहायला मिळेल काय, कारण विचार केला अनिकेत सालुंकेचा एक चांगला गोलंदाज आहे. हितेश कोटकर आहे त्यांच्याकडे चिंगी आहे त्यांच्याकडे. पाहिलं तर सूर्यकांत सारखा एक छान गोलंदाज, ज्येष्ठ गोलंदाज. मॅचला मजा येईल. पहिला ओट टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर मीतकडे विकासचा तो मी म्हणेन तो जोश, वडिलांचा तो अचूकपणा मीतकडे आहे. डावखुरा गोलंदाज आहे, समोर डावखुरा टू डावखुरा अशी चकमक. पण बऱ्याच वेळेला तरुणाला घडवलंय, बऱ्याच वेळेला तरुणाला मात्र कारकिर्दीमध्ये लवकर निरोप घ्यायला लावलंय भूषणने. पण मी त्याला बळी पडेल काय का मी त्या कोहिनूरला जेरीस आणेल. जाऊया पाहूया मॅच. 55 धावांचं लक्ष भूषण कोहिनूरच्या समोर एक छोटा वयाचा मीत होईल. पहिला चेंडू सटीक यार, डाऊन द बॉल, तर गुड स्टॉप ऑफ द लॉंग ऑफ मोड. काय फिल्डिंग केले, एक होती ती 2 कन्वर्ट केला जातोय. ओ माय गॉड, हिट करण्याचा बालाचा प्रयत्न योग्य होता. काच्या नेम चुकले मित्रा. 2+1 एक्स्ट्रा म्हणजे 3 धाबा मात्र दिले. अंपायर किती धाबा? 3. 2 आणि डायरेक्ट हिट एक्स्ट्रा मध्ये गेली. 3 धाबा. 3 धाबाने खातो बोलते भूषण. बोलेन चेंडू ड्राय केलं होतं. व्हेरी गुड स्टॉप लॉंग ऑफ, परंतु जी फेकी होती ती थोडी वाईड. त्याचा फायदा घेतला, हिट केला बालाने, ती गेली डिक्लेअर झोन मध्ये. 3 धाबा बिनगडी बाद. मीत निघालाय लेफ्ट हँड राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. टप्पा बनल्यानंतर मात्र बाउन्सिंग केलं होतं, बॅकफुट वगैरे हुक केलं भूषणने. या स्ट्रोक वरती फक्त सिंगल मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये भूषणला सिंगलने भूषण पोहोचतोय वैयक्तिक 4 वर, टीम 4 वरती. जवळपास 14 धावांच्या सरेसरीने षटका मागे ही आवश्यकता आहे. 14 धावाने 55. बऱ्याच वेळेला 55 आकडा आम्ही सांगितलं लकी कोणाला असतो सातत्याने आम्ही सांगणार नाही. 25 आकडा मात्र अशोक कुमार 11ला इथे रास येतोय काय ते पाहायचंय. पहिलं ओव्हर हाताळताना मीत भोईर बॉलिंग मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ग्रेट बॉलिंग लो राहिलं चेंडू, त्याला दिशा दिली स्क्वेअर ऑफ द पॉइंट. शतक्षण बेस्ट फिल्डर हितेश कोटकर द टीम कॅप्टन जोपर्यंत फील करेल. फक्त सिंगल मरती खरोखर 3 चेंडू मध्ये मात्र एक सटीक लाईन देवलं आणि एकही संधी मात्र कोहिनूरला दिली नाही. एवढे विचार केला, बरंच शिकलाय, बरंच मात्र हाता खाली चांगले धडे गिरवते. मग अभि असेल, स्वतः बाला असेल, चिंगी असेल, मनोज चमन असेल, बराचसा मात्र उपदेश कामे आल्या. 3 चेंडू टाकताना 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. 5 वर 0 गडी बाद. नाव स्ट्राइक, व्हेरी डेंजरस मॅन नमित. ग्रेट बॉलिंग यार, व्हॉट अ लवली बॉलिंग, स्विंग ती विकेट. तरवला चेंडूला फिंगर्स रोल केले अचूक टक्कावरती, वेध घेतला प्रॉपरली. व्हॉट अ बॉलिंग यार, मीत विकास भोईर. सुपर बॉलिंग यार. 4 चेंडू, धावा दिल्यात 5, त्यामध्ये 1 एक्स्ट्रा. समोर नमित. उंची जास्ती, लांबी कमी, फटका तर जरूर मात्र प्रयत्नाला यश मिळते. फक्त सिंगल. तारीफ करतो आम्ही मीत. सटीक लाईन लेंथवर 55 धावांचा टार्गेट आणि एक कोवळ्या वयाच्या या गोलंदाजावर भरोसा ठेवला. स्पेनला घेऊन जातो गोविंद पथक. हा घडवतो, हा एक ऊर्जा देतो. ऊर्जा स्तोत्र आहे बालाचा विचार केला तर, प्रेरणा स्त्रोत, इन्स्पायर. ग्रेट एअर बाला. आम्ही तारीफ करतो बालाची. काय गोलंदाजाला मात्र ते शेवटचा बॉल एकही एक्स्ट्रा नाही. 3-1-1 डॉट आणि लास्ट बॉल मीत कम्सिंग बॉल टू नमित. सुपर बॉलिंग यार, परंतु जास्त स्विंग झाला.
लवली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करून अतिरिक्त नॅचरल आउटस्विंग तर असतो पण फिंगर्स रोखता अतिरिक्त मात्र जास्त बाहेर निघाला. नतीजा वाईट बॉल. पहिला एक्स्ट्रा या ओव्हर मध्ये वाईट टाकताना मी 7 धावा लागल्यात. बनमाच्या 4 ओव्हरचा खेळ जिंकेल तर 2 हात करे श्रीकृष्ण कोलशेटच्या विरोधामध्ये. डबल राऊंड ती मॅच असेल 3 ओव्हरची. Oh, what a look at that. Timing so beautiful. Beautiful, so magnificent timing by आणि Hughes. आता मात्र आपल्या कारकिर्दीचा एक सरळ रेषेमध्ये येण्याचा त्याला माहिती आहे. फिंगर्स रोखता टप्पा कुठे जाईल. त्या टप्पा जसा तर बॅटचा अँगल चेंज केला आणि लॉक केला लॉंग ऑफच्या वरून. खेचला षटकार. शेवट गोड केला षटकाराने. धावसंख्या फुलली जाते 13 वर 13. जवळपास 14 धावांच्या सरासरीने धावा मात्र काढायच्या प्रत्येक ओव्हर मध्ये. त्याच्या जवळपास मात्र शानदार सुरुवात. अशोक कुमार एलियन तुर्बे 3 फायनल नावे केले. पावसाचा क्रिकेटचा विचार सर्वात यशस्वी असा टीम आहे अशोक कुमार एलियन तुर्बे. जय भवानी मित्र मंडळ त्या स्पर्धेत चॅम्पियन्स. मोठ्या टीमला दाऱ्या टीम वरती मात्र त्याने मात केली. नंतर पाहिलं अरेसे गोठवली तेव्हा त्या टीम निश्चित होती. कुशल जय गणेश सारसोळे आणि कोपरी इथे आणखी एक स्पर्धा नामी केली. इथे निसट्टा फक्त फायनल गेला 1-3. तेव्हा काय झेल घेतला शहबाजने. बेस्ट फिल्डर इन दिस सिरीज. ओव्हरची जरी पहिली समाप्ती मीतनं धावा चोपल्या. शेवटचा चेंडू होता तो लाजवाब होता मी म्हणेन. पण त्या स्ट्रोक बनवला. स्ट्रोक बनवतो म्हणून अगली एक उंची मात्र त्याने गाठली आहे. क्रिकेट टेनिस क्रिकेट असो पावसाळी रेबेगो इज द बेस्ट प्लेअर. त्याने स्ट्रोक बनवताना त्यांना लॉब केलं. लॉंग ऑफच्या सलग पाठवलं षटकारसाठी. आता बॉलिंग क्रमांक 2 वर अनिकेत चिंगी. Oh, look at that! What a stylish throw! Extra cover down the ball. Catches win the matches. What a catch! कोनूर परतलाय. कोनूरला परताला भाग पाडला या झेलाने. What a catch! 2 गोष्टी क्षेत्ररक्षकाने करावं लागतात सीमारेषा लगत जेव्हा असे अवघड झेल येतात. स्वतःचा बॅलन्स आणि डोळाची यस बॉल वरती घारीचे नगर. What a lovely यार. सुपर्ब या 2 गोष्टी प्रॉपर. सुपर्ब काय स्पेक्टॅक्युलर. कोहिनूर परततोय. जबरदस्त हादरा अशोक कुमार एलियन तुर्बेला. कोहिनूर परतलाय केवळ फक्त 5 वर. जेव्हा टीमच्या 13 धाव संख्या आकडा अनलकी आकडा बऱ्याच जणांना मात्र पसंत नसतो तो लवकर हटवण्याचा कोहिनूरने प्रयत्न केला आणि तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला गेला. तेजस वेल डन तेजस. त्याला माहित होतं या कॅचचं महत्व. जर कॅच सोडली तर मॅच सोडायला भाग पाडलं असतं कोहिनूरनं. कारण तेव्हा थांबत नाही. जेव्हा जेव्हा झेल ठेवतो तेव्हा त्याची जी उत्साह असतो ना तो तेज दीडपटाने चालतो मनामधला. तेव्हा मात्र खरं नव्हतं. अति मोक्याची क्षणी मात्र विकेट मिळते. भूषणच्या जागी व्हेरी इनपॅन बॅट्समॅन राहुल कांबळे. स्ट्राईक अप ट्रॅकवर. ही दिशा कुठेतरी चुकीची होती चिंगीची. त्याला दंडित करताना वाईट घोषित केलं. एक्स्ट्रा धाव मिळते. 13 आकडा मात्र नाहीसा होतो. त्याच्या 1 लागल्यानंतर पोहोचते 14 वर. 14 वर भूषणची विकेट. ऐरोली कोलवडा विरुद्ध अशोक कुमार एलियन तुर्बे हे लढताना आपसामध्ये. व्हॉट अ शॉट यार. खरी कसोटी असेल परंतु कसोटी कसली घेताय. इथे टायमिंग आहे आमच्या राहुलचं. कसा फ्लिक केला वेगळ्या अंदाज. फ्लिक ऑफ द इज द बेस्ट शॉट ऑफ द राहुल. ग्लोरियसली ओव्हर द काउ कॉर्नर एस द मॅक्सिमम. षटकार. षटकारनं राहुल कांबळे खातं कोल्ड आणि षटकारने मात्र बढोतरी दिली अशोक कुमार एलियन तुर्बे टीमला. 1 गडी बाद 20. 55चं लक्ष. दुसरं पगीतेपार बॉलिंग मार्कवर आता चिंगे. राहुल अनिकेत सालुंके. लेग ब्रेकर ब्रेक लावू शकला नाही बॅट्समन वरती. सोडून दिला. सोडून देण्याचा अंदाज योग्य होता. सोडून दिला. बाकीचे तमाम काम केले अंपायरने वाईट देऊन. धावसंख्या एकने पुढे सरकली जाऊन पोहोचते 21 वरती. 21 बनल्यात. 55 धावांची आवश्यकता. अबडतोब खेळण्यासाठी काय खरोखर कौतुक करेन मी भूषण पाटीलचं. कारण बऱ्याच वेळेला वेगळा बॅटर यायचा. ऋषी यायचा. बऱ्याच वेळेला हेमंतला प्रमोट पण कधी चेंजेस केले पा. नवतुरांना घडवतात. जसं विचार केला अलन बोर्डनना घडवलं होतं जेव्हा किम हिजूस गेला होता 1987 ला. एकही मोठा प्लेअर नव्हता. स्टीव्ह
सायमन ओडॉनेल यांना घेऊन मात्र बॉर्डरना तो काढणं मागला. 1987 वर्ल्ड कप रिलायन्स. बऱ्याच वेळा इंग्रजांची दादागिरी चालायची, तेव्हा इंदिरा गांधी या होत्या, तेव्हा बीसीसीआयने त्याने सांगितलं का वर्ल्ड कप आपण मात्र स्पॉन्सर करावं. धीरूभाई अंबानी आले, त्याच्यानंतर बऱ्याचशा वाद्ययंत्र आणि पहिलं वर्ल्ड कप इंडियामध्ये खेळवलं गेलं 1987. वाटतं बॅटिंग या वादलाला मात्र इथे शांत करणं मात्र कठीण जातं. तिसरा षटकार येतो राहुल कांबलेच्या बॅटमधून. धावसंख्याने झपकन पोहोचवते ते मात्र भूषण गेल्यानंतर कुठंतरी दबाव होईल, पण दबाव कसला पता याच्या हीच भूमिका असते पिंच हिटरची. जो पहिली विकेट गेल्यानंतर एक वेगळा कारनामा करतो म्हणून नेम दिलाय पिंच हिटर, वेगळा करतो हा. नंबर 3 मध्ये येताना पिंच हिटर कितीतरी अंडर फिल्ट ऑफ क्रिस केन्स, अगदी पाहायला तर रॉबिन सिंग इथं बेस्ट नाम तर पिंच हिटर. हे किती उदाहरण पिंच हिटर वेगळा रूप देत आहेत. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, उंची घेतली, लांबी कमी, दूरवर स्क्वेअर लेग. जोपर्यंत येईल तर 2 धावा मात्र अर्जित करताना 3 षटकार खेचल्यानंतर मॅच बनवली. मॅचला एक वेगळं रूप मात्र आता स्कोर मध्ये लावताना राहुल कांबले. स्कोर मात्र पोहोचते 2 ने पुढे 35 वर. इथून 20 धावांची आवश्यकता, चेंडू 13. किती मॅच कुठे होती, मॅच पिंच हिटर किती जवळ आणले पा. आता समीकरण आहे अशोक कुमार एलन तोरबे 13 चेंडू आणि 20. चला मी विनंती करतोय श्रीकृष्ण कोलशेट टीमचा संगणकला का आपण नाणेफेक घेण्यासाठी या. वर सोडणार नाही तो, एक पाय कसा उडवतो बा, जसं स्टीव्ह बकनर नाही बर्ड डिकी बर्ड जे होते ते उडवाय तसं बॅटिंग करताना उपडी टांग उपर आणि खेचला चौथा षटकार. राहुल गांधी मॅच बनवली. मॅच गेली होती जेव्हा भूषणची विकेट, तेव्हा दोलायमान स्थितीमध्ये मॅच मात्र तरंगत होती. त्या अथांग ज्या लाटा असतात त्या तऱ्हेने त्यांना शांत केले. चौथा षटकार टाकून मॅच मात्र आपल्या पक्षात राहुल कांबळे लोटली. धावसंख्या 41, 12 चेंडू आणि फक्त आता 14 धावा. मॅच कुठे होती या 4 षटकाराने राहुलने मॅच किती खूप खराब गोलंदाजी चिंगी. अनिकेत सालुंकी जोरदार हमला बोल. आता मनोज चव्हाण ग्रेट बॉलिंग यार. टप्पामध्ये चेंडूला मात्र बाहेर काढताना टॅप केलं होतं, पण धाव मात्र सिंगल घेण्यासाठी विशेष मात्र रुची दाखवल्याने रमितने. डॉट 11 चेंडू 14 धावा, 11 गेंदे 14 रन. चला मी विनंती करतोय श्रीकृष्ण कोलशेट टीमचा कॅप्टन आपले पावलं आहेत ती थोड्या सावकाश गतीने आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये मुख्य स्पॉटवर वळवा. आपले सरचे स्वागत आहे. अनिकेत सालुंके, मनोज चव्हाण आला अनुका. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक यार, काय अंदाज आहे, काय स्टाईल आहे. एक ही स्ट्रोक खेळण्याची आहे ना पद्धत ती हवी करते, ती पसंत मात्र दर्शकांना येते. तो पसंतीचा स्ट्रोक बॅट मध्ये स्लॉक करताना षटकार. धावसंख्या नमीचा षटकार पोहोचवतोय 48 वर 47. 47 47 धावा, फक्त 8 धावा दूर. 8 धावा दूर. तो शृंखला, तोच विजयाची शृंखला कायम राखताना मात्र जवळपास टीम आणतोय विजयाच्या. हा षटकार नमित अशोक कुमार 11 तुर्बेला. नाउ वन्स अगेन मनोज चव्हाण कमिंग बॉल टू द व्हेरी डेंजर रिस्की गेम चेंजर नमित अशोक पाटील. मिस्टर मिक्स्टो गुड मॉर्निंग सिली फॉरवर्ड शॉट लेगला एक सिंगल घ्यायची होती. राहुलला स्ट्राईकला जायचं होतं कारण त्याच्या बॅट मधून 4 षटकार. त्यालाही मात्र लवकर मॅच फिनिश करण्याचा त्याचा इरादा आहे. तो इरादा मात्र थोडा वेळ थोडासा स्वस्थ बसण्याचा पेशन्स ठेव. हा एक कारकिर्दी क्रिकेट खेळताना हा गुण खूप महत्त्वाचा आहे यंगस्टर साठी. पेशन्स, टेम्परामेंट. फटका अगदी झोकून मारलाय, कानावरून आला कॉन्फिडन्स स्ट्रोक बाय दी डिस्क स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण फील करतोय. अचूक झेल टिपताना जसा थ्रो येतो ना तसा सटीक थ्रो डीप स्केलून फेकला गेला. सूर्यकांत बाला मडवीच्या हातामध्ये. गुड थ्रो, फक्त सिंगल. धावसंख्या मात्र 48. आम्ही 48 प्रॉपरली हिट. पुन्हा एकदा दर्जेदार फटका, परंतु कुठे जाईल फटका, जातो वनडेसाठी. घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मिळते सिंगल राहुलला. 4 षटकार 1-2 पोहोचते तो निश्चित 26 वरती 27 वरती 27 बाय राहुल कांबळे. धावा मात्र पोहोचलेले आहे
अशोक कुमार एलिमेंट तुर्बेचे 49. एलोय कोलिवडच्या विरुद्ध मध्ये खेळताना 55 टार्गेट. चल भावेश भोईर आपलं सरचं स्वागत आहे. अंदाज चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कबरच्या ठिकाणी स्वतः जाईल क्षेत्ररक्षण झेल पकड. येस गुड कॅच. सोहम सूर्यवंशी कीर्तिमान याच्यावर आहे. एक ओव्हर मध्ये तब्बल कोणती जबा ठोकल्या त्याने गतवर्षी जय भवानी मित्र मंडळ आझाद खेळण्याच्या विरुद्ध त्या धाबा. व्हॉट अ लवली प्लेट. पण तो क्षेत्ररक्षण इथं या झेलाकडे अचूक झेल टिपतोय आणि खेळी मात्र बेहतर इनिंगचा हा झाला. सेबट comes to then the best inning by Rahul Kamble is back. He's gone. आता आलाय हेमंत पाटील. 2 गडी बाद तगड्या स्थितीमध्ये. एक वेळ होतं भूषण गेल्यानंतर चाचपटला जाईल टीम, पण चाचपटण्यानंतर काय फटके खेचली यार. पिंच हिटर म्हणून भूमिका चोख उठवली राहुल कांबलेने. 4 षटकारे 27 धावांचे योगदान देताना मात्र तो गेला तंबूच्या आसऱ्याला. आता बॉलिंग मार्कवर ऐलोरी कोलिवडा टीम कडून सोहम जोशी. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडू 6 धाबा. पहिला चेंडू खराब दिशाहीन. दिशा स्क्वेअर वाईट. धाव कमी होईल. बॉल तेवढेच असेल. 6 मध्ये आता 5. सोमच्या अजून मोठी सत्व परीक्षा आहे डिपेंड करण्यासाठी. राईट अमोर द विकेट. बॅकफुटवर मॅच फिनिश करेल काय? डेफिनेटली मॅच फिनिश. 4 चेंडू शिल्लक. तब्बल 8 गडी राखून सहज गत्या ऐरोली कोलिवडा टीमला मात्र अंपाचषक स्पर्धेमधून निरोप घ्यायला भाग पडलं. चला मी विनंती करतोय रवी म्हात्रे नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. सचिवांना विनंती केली रवी म्हात्रे फ्रॉम तुर्बे आपच्या शुभास्ते होईल हा टॉस. प्रतिकेश ऑल द बेस्ट. राकेशला ऑल द बेस्ट. जाऊया करूया हातून रवी म्हात्रे